आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर आहेत. तुम्ही आज मागणी केली आहे आरेतील काही झोपडपट्टी वासियांसंदर्भात महत्त्वपूर्ण केंद्र शासनाकडे देखील मुद्दा मांडलाय. काय आहे या संदर्भातलं मागणी? प्रामुख्याने आज बैठक होती पार्लमेंटरी कमिटीची हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सची आणि त्याच्या माध्यमातून अटलचा अर्थ असा होतो की अटल मिशन फॉर रिज्युवेशनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे एखाद्या पाण्याच्या सोर्सचं किंवा पाण्याचे सोर्स आहे त्याचं पुनर्जीवन करणं किंवा त्याला आणणं याच्या बाबतीमध्ये होतं. आणि यामध्ये आपल्याला माहितीच आहे की मुंबई शहरामध्ये जे पाणी लागणार आहे आता 2031मध्ये ते जवळजवळ 5100 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. आपल्याकडे आता 3800 येते. परवा दिवशी आमची मीटिंग झाली, त्या सांगितलं आम्ही 4100 दशलक्ष लिटर पाणी आणतो आहे. परंतु आत्ता 4400ची आत्ता गरज आहे आणि 31मध्ये 5100 दशलक्ष लिटरची आणणार आहे. याच्या मागचं कारण की आपण रिडेव्हलपमेंट करतोय, SRA डेव्हलप करतोय. तर जेवढं रिहॅब बनणार आहे तेवढं सेल बनणार आहे किंवा त्याच्या पट्टीमध्येच बनणार आहे. तर ती जी वाढती लोकसंख्या आहे याला पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी आजच्या याच्यामध्ये जे अटलच्या माध्यमातून की मुंबई शहरामध्ये तुम्हाला गारगाई आणि पिंजाळ जे प्रकल्प करायचे आहेत तर ते प्रकल्प आपल्याला आणले पाहिजेत. आणि तुम्ही याच्यामध्ये 25% केंद्र आणि 75% राज्य जर करणार असेल तर तुम्ही राज्याला आमच्या पैसे द्यायला पाहिजेत. STP प्लांटसाठी आपल्याला पैसे द्यायला पाहिजेत. तर त्या अनुषंगाने केलं. त्याने सांगितलं की राज्याच्या माध्यमातून अजून प्रस्तावच येत नाही. तर मी त्यांना विचार केला, त्यांना म्हटलं की आपली कमिटीच आपण मुंबईला घेऊन जाऊया ना. मुंबईचे कमिशनर असतील, मुंबईचे महाराष्ट्राचे सचिव असतील, तर यांच्याबरोबर आपण बसूया. आणि त्या पद्धतीने ठरलं आहे की पुढच्या ह्या महिन्याच्या जवळजवळ 15 तारखेला आपण मुंबईला जाऊन या संदर्भात हे करायचं. याच्यामध्ये दुसरं आणखीन तुम्ही आता जो प्रश्न विचारला आहे आरेच्या बाबतीमध्ये, आरे असो किंवा माझ्या इथले दिंडोशी मतदारसंघ असो, आप्पापाडा वगैरे एरिया असो, कायद्याने तुम्हाला पाणी सर्व लोकांना दिलंच पाहिजे. त्यांनी झोपडं बांधलेलं असो, त्यांनी अनऑथराईज असो, ऑथराईज असो. आणि पाण्याचं कनेक्शन म्हणजे तुमचं झोपडं तुमच्या नावावर होतं हे असं होत नाही. आणि कोर्टाने तसे निर्देश देखील दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोर्टाच्या 2-3 याच्यामध्ये निर्देशामध्ये मी सांगू इच्छितो की हायकोर्टाने हे दिलं आहे की 2014 आणि 25च्या याच्यामध्ये, बाकीचं 28/6/2022च्या याच्यामध्ये की तुम्हाला मूलभूत सुविधा ह्या नागरिकांना दिल्याच पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्यांचा जो अधिकार आहे म्हणजे स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार असेल, त्यामध्ये अन्नाचा अधिकार असेल, सुरक्षित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा असेल, तो आम्ही का देत नाही आहे. अशा पद्धतीने मी आरेच्या प्रशासनाला देखील विचारलेलं आहे आणि फॉरेस्टला देखील विचारलेलं आहे की हे तुम्ही करता ते चुकीचं आहे. फॉरेस्टमध्ये तुम्ही देखील ते आप्पापाड्यामध्ये लोक राहतात, त्यांना पाणी नाही, त्यांना इलेक्ट्रिसिटी नाही, त्यांना स्वच्छता नाही, मग चोरून इकडून तिकडून बिचारांनी घ्यायला येतं. मग कोर्टाने सांगितलं आहे आणि आपल्या संविधानामध्ये दिलं आहे की जो नागरिक आहे त्यांना ह्या बेसिक सुविधा मिळाल्याच पाहिजे. आणि त्या पद्धतीने आरेच्या सीओबरोबर देखील त्या दिवशी चर्चा केली, याच्या अगोदर देखील केली. आणि त्यांच्याकडनं पत्र आता मी के साऊथला दिलेलं आहे आणि कमिशनरला देखील दिलं आहे की या लोकांना तुम्हाला पाणी द्यावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीत आरेतल्या लोकांना इलेक्ट्रिसिटी द्यावीच लागेल. त्याचप्रमाणे आप्पापाड्याच्या लोकांना फॉरेस्टच्या मध्ये असलं तरी तो कोर्टाचा आदेश, संविधानाचा आदेश राखून त्यांना दिलं पाहिजे. परंतु ते झोपडं ज्यावेळेला तुम्हाला तोडायचं असेल, त्या कायद्यामध्ये तुमच्या असेल 2011 पर्यंत तोडायचं नाही, तोडू नका. ज्यावेळेला पाहिजे असेल त्यावेळेला करा ना तुम्ही. पण तुम्ही बेसिक झोपडपट्ट्यांच्या बाबतीत एक प्रश्न निर्माण होतो मुंबईतल्या की झोपडपट्ट्या अनऑथराइज्ड आहेत आणि त्यामुळे मग त्यांच्या पाणी आणि इलेक्ट्रिसिटीकडे प्रशासनाकडून डोळेझाक होते. खरं म्हणजे आपण ज्या वेळेला 2095चा पात्रता आपण दिली होती, त्यानंतर 2000 केली, त्यानंतर एखादा स्लम जर करायचा असेल त्याच्यामध्ये 2011ची असेल, 11 म्हणजे काय सेन्सस जो झाला होता 2011च्या रोजी, त्यावेळेला 11पर्यंत असेल तर सशुल्क दिली पाहिजे. कदाचित नंतर वाढवतील. पण पंतप्रधान आवास योजना 1 ग्रामीण आणि पंतप्रधान आवास योजना 2 शहरी, ही शहरी लोकांना घरकुल देण्याच्या बाबतीमध्ये आहे. मग मुंबई शहरामध्ये झोपडपट्ट्या होतात याच्या मागचं कारण तुम्ही अफोर्डेबल घरं बांधत नाही आहात, तुम्ही भाड्याची घरं बांधत नाही आहात. त्यामुळे भाड्याची घरं बांधली पाहिजे, अफोर्डेबल घरं ही जास्त प्रमाणात बांधली पाहिजे. तर झोपडपट्ट्यामध्ये जंगलामध्ये कशाला नागरिक जाईल.
नागरिक जाणार नाही. आणि त्यामुळे अशा लोकांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाने पंतप्रधान आवास योजना या देखील शहरामध्ये आणली पाहिजे. आणि तसा कायदा झालेला आहे की पंतप्रधान आवास योजना 2 ही शहरामध्ये लागू झाली पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक शहरामध्ये अशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालीच पाहिजे. मग पिण्याच्या पाण्यासाठी जे कनेक्शन देण्याबाबत आरेच्या जंगलातल्या ऑथॉरिटीज आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांची मान्यता आहे, पण महापालिका देत नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंट परमिशन देत नाही असं राज्य सरकार म्हणतं. तुम्ही काय सांगा? नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आरेच्या सीओने आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि महानगरपालिकेला पत्र दिलं आहे की तुम्ही या पद्धतीने, ह्यामध्ये पात्रता होत नाही आहे. तुम्ही पाणी दिलं म्हणजे काय तो त्याचं घर पक्क झालं किंवा आणखीन काही पात्र झालं हे होत नाही. बेसिक ॲमेनिटी दिल्या पाहिजे, हा कायद्यामध्ये त्या त्यांनी पाळला पाहिजे कायदा. आणि हीच माझी मागणी. आणि याच्यासाठी मी अर्बनची आमची कमिटी आहे ही मुंबईमध्ये आम्ही 15 तारखेला येतो आणि त्याच्या माध्यमातून तिथे कमिशनर असतील, सचिव असतील, त्यांच्यापुढे हा मुद्दा देखील मांडला जाईल. थँक्यू सो मच सर. आपल्यासोबत होते खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी माहिती दिली अत्यंत महत्त्वाची की मुंबईमध्ये पार्लमेंटच्या हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स कमिटीची बैठक होणार आहे आणि या बैठकीत देखील हे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत मुंबईतल्या शहरी आणि नागरी जीवनाशी संबंधित. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.